एक लक्षात ठेवायचं की संसार करायचा म्हणजे काय करायचं. सद्गुरूंनी काय सांगितलं की संसार सुखाचा करणं म्हणजेच परमार्थ. आता सुखाचं करणं म्हणजे काय, प्रपंचाच्या अंगाने पण सुख पाहिजे आणि परमार्थाच्या अंगाने पण सुख पाहिजे, म्हणजे दोन्ही पाहिजे. सद्गुरूंनी ते बॅलन्स केलेलं आहे, समजलं ना. त्यामुळे विरक्ती हा शब्द आमच्याकडे नाही आहे, कळलं ना. सद्गुरू काय म्हणतात, समाधानाच्या अधिष्ठानावर तू तुझी प्रगती करत राहा. समाधानाचं अधिष्ठान म्हणून सद्गुरूंनी तुम्हाला एक अधिष्ठान दिलेलं आहे. परमार्थाचं अधिष्ठान काय आहे की समाधान, कृतज्ञता या अधिष्ठानावर तुम्ही जर सगळं काही करत गेला, संसार करत गेला, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने तुम्ही सुखी व्हाल. खऱ्या अर्थानेचा अर्थ काय की परमार्थाच्या अधिष्ठानावर तू जेव्हा संसार करते तेव्हा तू खऱ्या अर्थाने सुखी होते, कळलं. कारण थोडंसं बोलू आणखीन. हो दादा बोला ना. कारण काय होतं माहिती आहे, आपण विषय सुखामध्ये, विषय सुख म्हणजे सगळ्यांना माहीत आहे, मी काय सांगायची गरज नाही. आज जे काय तुम्ही सुख शोधताय ती सगळी विषय सुख, कळलं ना. तर विषय सुखामध्ये अडकत गेलं की एक गुंता होत जातो माणसाला आयुष्याचा. आज आपला आयुष्याचा गुंता झालेला आहे, आपण गुंतत गेलेलो आहोत. म्हणजे हाव आणि धाव याच्यामध्ये आपण गुंतत जातो. म्हणून सद्गुरूंनी उदाहरण दिलं की रेशमी किडा आणि साधा कोळी, दोघांचं उदाहरण दिलं. कोळी कसं एक जाळं विणतो पण त्याच्यामध्ये तो विहार करतो, आणि रेशमी किडा जाळं विणतो आणि त्याच्यामध्ये अडकतो. आपलं तसं झालेलं आहे, आपण रेशमी किडे झालेलो आहोत. आपणच गुंता वाढवत नेतोय संसाराचा, आणि त्या गुंतामध्ये आपण अडकत जातोय, समजलं ना. म्हणून प्रपंच कसा करायचा, सद्गुरू जेव्हा म्हणतात की प्रपंच सुखाचा करणं म्हणजे परमार्थ, हे जेव्हा सद्गुरू म्हणतात तेव्हा प्रपंचाच्या अंगाने पण सुख पाहिजे आणि परमार्थाच्या अंगाने पण सुख पाहिजे, दोन्ही पाहिजे सद्गुरू. पण दोन्हीकडे कुठेतरी थांबता आलं पाहिजे. थांबायचं कुठे हे शहाणपण असतं. नाही तर विषय सुखाच्याच फक्त मागे लागतो आपण. आपल्याला आत्मसुख नकोच असतं किंवा खरं सुख नको असतं, समजलं ना. त्यामुळे ह्या गोष्टीमध्ये बॅलन्स ठेवणं हे खूप गरजेचं असतं. आता विरक्ती म्हणजे एकदमच सगळं. आता खरं म्हणजे वैराग्य आणि विरक्तीमध्ये सद्गुरूंनी फरक केलेला आहे. वैराग्य म्हणजे सगळं सोडून देतात, काहीच नको, बायका पुढं नको, काहीच नको, सगळं सोडून जातात कुठेतरी. सद्गुरूंना तसला वैराग्य नको आहे, ते म्हणतात तो वैताग आहे. सद्गुरू म्हणतात विरक्ती कुठून आली पाहिजे, तृप्तीतनं आली पाहिजे. तृप्तीतनं विरक्ती म्हणजे काय की हा माणूस कायम तृप्त असतो, जे काही आहे त्याच्यात तो समाधानी असतो, त्याची हाव आणि धाव नसते, तो समाधानी असतो, तो तृप्त असतो, तो मिळवतो. पण समाधानाचे अधिष्ठान आहे, फरक आहे याच्यामध्ये. मिळवणं बंद करत नाही तो, पण मिळवताना तो समाधानी असतो, आणखीन मिळवतो, कळलं ना. बहुतेक लोक असे असमाधानी असतात, माझ्याकडे काय नाही, माझ्याकडे काय नाही म्हणून धावत असतात. म्हणजे कितीही असलं तरी तुझं आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे असं होऊन ते दुःखी होत असतं. पण इथे असं नाही आहे. इथे विरक्ती कशी आहे, तृप्तीतनं आलेली आहे. म्हणजे आहे त्याच्यात मी समाधानी आहे त्याच्यामध्ये मी कृतज्ञ आहे, आणि मी नाही त्याच्यासाठी प्रयत्न करतो आहे. ही जी ह्याला विरक्ती म्हणतात. ह्याला म्हणतात कुठे न अडकता, म्हणजे कुठेही संसाराच्या जाळ्यामध्ये अडकला नाही पाहिजे. आता परमार्थाच्या अंगाने संसार कसा करायचा असतो, तो अलिप्तपणे करायचा असतो. अलिप्तपणे म्हणजे कोपऱ्यात जाऊन बसायचं नाही आहे. अलिप्तपणे करणं याचं उदाहरण सद्गुरूंनी छान दिलेलं आहे. फणसाचे गरे आहे ना, वेळ, फणसाचे जे गरे असतात ना, ते काढताना हाताला चिक लागतो, माहिती आहे. तसं आपण जीवनामध्ये जेव्हा गुंततो तेव्हा आपल्या हाताला चिखल लागतो. चिखल लागतो म्हणजे हेच दुःख, चिंता, काळज्या, हे ते सगळं लागतं. सद्गुरू म्हणतात काय, तेल लावलं, तेल आणि फणसाचे गरे काढले तर तुम्हाला त्रास होत नाही, माहिती आहे. बायका सांगतील बरोबर, तेल लावून जर फणसचे गरे काढले तर हाताला चिकटत नाही. ह्याला म्हणतात अलिप्तपणे. मग हे कसं करायचं, स्मरणाचं तेल लावलं की माणूस अलिप्तपणे काम करू शकतो. मग हे स्मरणाचं तेल म्हणजे काय, तू सगळ्या ॲक्टिव्हिटी करत असताना, सगळी कर्म करत असताना तुझं स्मरण त्याचं पाहिजे. आतमध्ये जे स्वरूपाचं स्मरण सतत पाहिजे, त्याच्या स्मरणातच तू सगळं केलं पाहिजे. म्हणून गीतेमध्ये काय म्हटलं आहे
माम अनुस्मर विद्येच युद्धेच म्हणजे काय, युद्ध कर तू पण माझ्या स्मरणात, म्हणजे मीच्या स्मरणात. माझ्या म्हणजे श्रीकृष्ण नाही, श्रीकृष्ण म्हणजे स्वरूप. स्वरूपाच्या स्मरणामध्ये तू जर युद्ध केलं तर तुला चिकटणार नाही काहीच. पाप पण चिकटणार नाही आणि पुण्य पण चिकटणार नाही, आणि तू मोकळा होशील. मोक्ष म्हणजे मोकळा होशील, तुझ्या जीवनाचं गणित सुटेल. बरोबर. मग इथे आपल्याला काय करायचं, अलिप्तपणे संसार करता आला पाहिजे. अलिप्तपणे करण्यासाठी कसं पाहिजे, समाधानाचं अधिष्ठान पाहिजे आणि स्मरण आतमध्ये पाहिजे. म्हणजे काय, जे काही मी करतोय तोच करतोय हे स्मरण कधीही जाता कामा नये. आपण मी करतो, मी केलं, पण मी केलं म्हणता म्हणता आपण आपला अहंकार वाढत जातो. कळलं ना. म्हणून मी केलं जरी म्हटलं तोंडाने तरी आतून काय पाहिजे, तो मी म्हणजे आतमध्ये आहे ते स्वरूप चैतन्य शक्ती आहे. ती चैतन्य शक्ती मी म्हणते, आणि चैतन्य शक्तीचं स्मरण करत करत तू जर संसार केला. आता तू म्हणणं हे कसं करायचं असतं, ह्याला साधना म्हणतात. सद्गुरू तुम्हाला दिव्यबोध दिव्य साधना जी देतात ते कशाला देतात, हे सगळं जमायला पाहिजे म्हणून. नाहीतर तेल लावणं सोपं आहे, स्मरण करणं कठीण आहे ना, हो की नाही. ऍक्च्युली मला हा प्रश्न पडला होता. तर तोंडावरूनच मला कळलं तुम्ही काय बोलता ते कसं करायचं. बरोबर ना. म्हणून स्मरण कसं करायचं सद्गुरूने आपल्याला शिकवलेलं आहे. सुरुवात कृतज्ञतेने स्मरण कर. कृतज्ञतेचं स्मरण प्रत्येकाला करता येण्यासारखं आहे. शक्य आहे ना. सतत कोणी काहीतरी केलं लगेच कृतज्ञता वाटली पाहिजे. कृतज्ञता सतत जर तुम्हाला वाटत गेली ना तर तुम्ही अलिप्त होता. लक्षात ठेवा. कशातनं अलिप्त होता, मीतनं अलिप्त होता. हे जे मी पण आहे ना, हे गुंता कशामुळे होतो, मीपणामुळे होतो. आज ती तृप्ती 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 मी करते ना, तिथे घोटाळा आहे. म्हणून या तृप्तीला बाजूला करता पाहिजे. अस्मिताला बाजूला केलं की जे उरतं ते सुख आणि समाधान. लक्षात ठेवायचं. पण ते बाजूला करणं सोपं नाही. मग सुरुवात स्मरणाने करायची. मग स्मरण कसं करायचं, कृतज्ञतेने स्मरण करायचं. कृतज्ञतेने स्मरण केलं की काय होतं, आहेचं स्मरण होतं. लक्षात ठेव. कारण कृतज्ञ असलं की माणूस काय म्हणतो, दोन गोष्टी करतो. कृतज्ञ जेव्हा माणूस असतो तेव्हा तो काय म्हणतो, मी करू शकत नाही, सर्व आहे म्हणून होतंय. त्याला कळतं की हे मी नाही केलं, सर्व आहेत म्हणून झालंय, सर्व आहे म्हणून झालंय. म्हणून तो काय करतो, सतत कृतज्ञ असतो आणि त्याचा मी पण कमी होत जातं. कळलं ना. त्यामुळे हे मी पण जर कमी झालं आणि स्मरण वाढत गेलं, मीचं मरण व्हायला पाहिजे, मीपणाचं मरण व्हायला पाहिजे आणि स्मरण वाढत गेलं पाहिजे. स्मरण कशाचं, कृतज्ञतेने आहे त्याचं. जो आहे, जे आहे, ज्यांच्यामुळे आपण आहोत, या सर्वांबद्दल सतत कृतज्ञता जर तुम्ही भरत राहिला मनामध्ये तर तुम्ही न गुंता, संसारात न गुंता अलिप्तपणे तुम्ही काम करू शकता. सगळं काही करू शकता. संसार करा, प्रपंच करा, नोकऱ्या करा, सगळं करा. पण ते करताना कृतज्ञतेने स्मरण करत राहायचं. कोणाचं आहे त्याचं. म्हणून सतत आपल्याकडे जे आहे कृतज्ञ. बायको आहे कृतज्ञ राहा, मुलं आहेत कृतज्ञ राहा. जेवढा कृतज्ञ राहायला सुरुवात करशील तेवढं तुझं मी पण मरून जाईल. आणि एकदा अहंकार मेला की दुःखामणे देव झाला.